In the previous video, we started the unit perimeter and area. In that video, we learned about the perimeter. What is meant by perimeter? Perimeter is the sum of all the lengths of a closed figure. Now, we learned about the perimeter of square and perimeter of rectangle. The formulas of perimeter and square and rectangle we used to solve the examples. Today we are going to solve some another examples using the formulas of perimeter of square and perimeter of rectangle. Let's see the first example. Read the example. If we take 4 rounds around the field that is 160 meter long and 90 meter wide, what is the distance we walk in kilometers? Look, the example says that if we take 4 rounds around the field, 4 rounds म्हणजे 4 फेऱ्या around the field म्हणजे शेती, शेतात म्हणजे 160 मीटर लांब आणि 90 मीटर रुंद असलेल्या शेताभोवती जर 4 फेऱ्या काढल्या तर व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स? डिस्टन्स मीन्स अंतर. व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स? तर त्या शेताभोवती काढलेल्या 4 फेऱ्या म्हणजेच आपण एकूण किती किलोमीटर चाललो हे आपल्याला शोधायचे आहे. लेट्स सी, सपोज दिस इज द फील्ड. असे समजा की हे शेत आहे and the length of this field is 160 meter and width is 90 meter. या शेताची लांबी दिलेली आहे 160 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 90 मीटर. या शेताभोवती किती फेऱ्या काढल्यात म्हणून सांगितले? 4 राउंड्स, 4 राउंड्स. म्हणजे या पद्धतीने 1 2 3 आणि 4 असे एकूण 4 राउंड्स काढलेले आहेत. तर एकूण किती अंतर ती व्यक्ती फिरली हे शोधायचे आहे. पहा, या शेताभोवती एक फेरी अशी पूर्ण करणे म्हणजेच काय? तर त्या शेताची परिमिती काढणे होय. वी फाइंड द पेरिमीटर ऑफ द फील्ड. आपणाला या शेताची परिमिती शोधायची आहे, कारण शेताभोवती एक फेरी पूर्ण करणे म्हणजेच शेताच्या चारी बाजूंच्या लांबीची बेरीज करणे होय. म्हणून शेताभोवती 4 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. तर एकूण किती अंतर फिरलं हे आपल्याला प्रथम शोधावे लागेल आणि त्यानंतर मग त्याचे रूपांतर किलोमीटर मध्ये करून घ्यावे लागेल. 160 meter length and 90 meter width of the field. We find first the perimeter of this field. Look, the perimeter of this field is equal to length is equal to 160 meter and width is equal to 90 meter. First we find the perimeter of field. Perimeter of field is equal to, we write the formula of perimeter of square because the field is of, we write the formula of perimeter of rectangle because the shape of this field is rectangle, and therefore we write the formula 2 into length plus 2 into breadth. शेप हे आयताकार असल्यामुळे आपण आयताच्या परिमितीचे सूत्र येथे लिहिले. नाउ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ लेंथ एंड ब्रेड्थ इन द फॉर्म्युला. लेंथ इज इक्वल टू 160 मीटर, therefore 2 into 160 plus 2 into breadth is 90 meter. Now we multiply 2 into 160, we get 320 meters plus 2 into 90 is equal to 180 meters. Now we add this 320 plus 180, we get answer 500 meter. पहा, शेत हे आयताकार असल्यामुळे आयताची परिमिती काढण्याचे जे सूत्र आहे तेच सूत्र आपण शेताची परिमिती काढण्यासाठी वापरलो. सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. सूत्रामध्ये आपण किमती घातल्या लांबी आणि रुंदीच्या. त्यानंतर
पुढील क्रिया करून आपल्याला उत्तर मिळालेले आहे 500 मीटर. अशा पद्धतीने शेताची परिमिती मिळाली 500 मीटर. ही शेताची परिमिती म्हणजे काय आहे पहा, द डिस्टन्स कव्हर्ड इन वन राउंड. द डिस्टन्स कव्हर्ड इन वन राउंड. शेताची एक फेरी काढली त्याच्यामध्ये 500 मीटर हे अंतर कव्हर झालेले आहे. बट इन दिस एक्झाम्पल वी टेक 4 राउंड्स अराउंड द फील्ड. पण याच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते की आपण 4 राउंड्स घेतलेले आहेत, तर आपल्याला डिस्टन्स किशाचा काढला पाहिजे, 4 राउंड्सचा काढला पाहिजे. म्हणून पहा, द डिस्टन्स therefore the distance covered in 4 rounds is equal to 500 into 4. इथे आपण 500 ला 4 ने गुणलेले आहोत, कारण एका राउंड मध्ये जर 500 मीटर अंतर कव्हर होत असेल तर 4 राउंड्सला किती होईल, एकावरून अनेकाची किंमत शोधायची असल्यामुळे इथे आपण गुणाकाराची क्रिया केली. when we multiply 500 into 4 we get answer 2000 meter. That means the distance covered in 4 rounds around the field is 2000 meter. But the question is, what is the distance we walk in kilometers? किलोमीटर मध्ये आपल्याला विचारलेले आहेत अंतर किती कव्हर झाले, म्हणून या मीटरचे आपल्याला किलोमीटर मध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल. All of you know 1 kilometer is equal to 1000 meter. Therefore, the distance covered in 4 rounds is equal to 2000 divided by 1000. पहा, 4 राउंड्स मध्ये 2000 मीटर अंतर चाललेले आहे, तर 2000 मीटर असे उत्तर न लिहिता आपल्याला त्याची किलोमीटर मध्ये रूपांतर विचारलेले आहे. आपल्याला माहितीच आहे की 1 किलोमीटर हा 1000 मीटर बरोबर असतो, म्हणून 4 राउंड्स मध्ये 2000 भागिले 1000 एवढे अंतर चालले जाईल. भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं 2 किलोमीटर. अशा पद्धतीने आपल्याला शेवटी उत्तर मिळालेले आहे. द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स इज 2 किलोमीटर. किलोमीटर्स मध्ये आपण किती चाललो, तर 2 किलोमीटर चाललेलो आहे. द डिस्टन्स कव्हर्ड इन 4 राउंड्स इज 2 किलोमीटर. द एक्झाम्पल इज Sanju completes 12 rounds around the square park every day. If the side of the park is 120 meter, find out in kilometers and meters the distance that Sanju covers daily. First, read the given example carefully and understand its meaning. Sanju completes 12 rounds. 12 rounds म्हणजे 12 फेऱ्या संजू पूर्ण करतो. कशाभोवती, अराउंड द स्क्वेअर. स्क्वेअर पार्क म्हणजे चौरसाकृती बागेभोवती संजू रोज 12 फेऱ्या पूर्ण करतो. इफ द साइड ऑफ द पार्क इज 120 मीटर, जर पार्कची एक बाजू 120 मीटर असेल तर फाइंड आउट इन किलोमीटर्स एंड मीटर्स द डिस्टन्स so that संजू covers daily. डेली म्हणजे दररोज. आपल्याला काय शोधायचे आहे, तर 12 फेऱ्यांमध्ये संजू रोज किती अंतर फिरतो हे शोधायचे आहे, आणि ते अंतर किलोमीटर्स आणि मीटर्स या दोन्ही युनिट मध्ये शोधायचे आहे. लेट्स फर्स्ट ड्रॉ द फिगर ऑफ ए स्क्वेअर पार्क. पहिल्यांदा आपण एक कच्ची आकृती काढून बघूया. हा एक स्क्वेअर पार्क आहे असं आपण समजलं, तर द लेंथ ऑफ दिस पार्क इज 120 मीटर. त्यांनी लेंथ इथे आपल्याला दिलेली आहे 120 मीटर. एका बाजूची लांबी आहे. व्हाट्स द प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर? द प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर इज ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ. चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात हा गुणधर्म आपल्याला माहित आहे. and therefore all these three sides are of 120 मीटर. म्हणून या उरलेल्या तिन्ही बाजू हे 120 मीटरच्याच
होतील, कारण चौरसाच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात. अँड संजू कम्प्लीट्स 12 राउंड्स अराउंड दिस स्क्वेअर पार्क. आणि संजू काय करतो, तर या चौरसाभोवती 12 फेऱ्या रोज पूर्ण करतो. वी हॅव टू फाइंड हाऊ मच डिस्टन्स ही कव्हर्स इन किलोमीटर्स अँड मीटर्स डेली. आपल्याला शोधायचे आहे की दररोज संजू या पार्क भोवती किती किलोमीटर फिरतो आणि किती मीटर फिरतो ते. लेट्स देन फर्स्ट वी हॅव टू फाइंड द टोटल डिस्टन्स ऑफ दिस पार्क. आपल्याला प्रथम काय करावं लागेल, तर या पार्कची एकूण लांबी शोधून काढावी लागेल. आणि एकूण लांबी शोधायची म्हणजेच काय, फर्स्ट वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स which is covered in one round by संजू. आपल्याला प्रथम एका फेरीमध्ये संजू किती अंतर कव्हर करतो हे शोधावे लागेल. and for that we have to calculate the perimeter of this square park. आणि त्यासाठी आपल्याला स्क्वेअर पार्कचा चौरसाकृती बागेची परिमिती शोधावी लागेल, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी फेऱ्या पूर्ण केल्या जातात त्यावेळी एक फेरी पूर्ण होणे म्हणजेच त्या दिलेल्या जागेची परिमिती शोधणे होय, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्क्वेअरची परिमिती, स्क्वेअर पार्क आहे त्याची परिमिती कशी शोधायची, तर लास्ट व्हिडिओ वी लर्न दॅट पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला शिकलोच आहे, आपल्याला माहित आहे. तोच फॉर्म्युला आपण इथे लिहिणार आहोत. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पार्क इज इक्वल टू 4 into length of one side. एका बाजूची लांबी 4 गुणिले एका बाजूची लांबी असे आपण इथे करणार आहोत. Then we write here 4 into length of one side is 120 meter. We write here 120 meter. Now calculate 4 into 120 is equal to 480 meter. आपल्याला उत्तर मिळाले 480 मीटर. चौरसाकृती बागेचे परिमिती बरोबर 4 गुणिले बागेचे एका बाजूची लांबी. एका बाजूची लांबी दिलेली आहे 120 मीटर, त्याला आपण 4 ने गुणलो तर उत्तर मिळाले 480 मीटर. ही बागेची परिमिती झाली. आणि त्याच बरोबर एका फेरीमध्ये संजूने पार केलेले हे अंतर असणार आहे. म्हणून इथे आपण लिहिणार आहोत संजू कव्हर्स distance in one round is equal to 480 meter. संजूने एका फेरीमध्ये पार केलेले अंतर आहे 480 मीटर. we have to find 12 rounds distance. आपल्याला काय करायचे आहे, 12 फेऱ्यांचे अंतर शोधायचे आहे. म्हणून इथे आपण लिहिणार आहोत संजू कव्हर्स डिस्टन्स इन 12 rounds is equal to, we have to find many from 1 and therefore we make here multiplication. एकावरून अनेकाची किंमत आपल्याला शोधायची असल्यामुळे आपण येथे गुणाकाराची क्रिया करत आहोत. therefore we multiply 480 into 12. आपण येथे गुणाकाराची क्रिया केली. एका फेरीमध्ये 480 मीटर अंतर जातो, तर 12 फेऱ्यांमध्ये किती अंतर जाईल, म्हणून 480 ला येथे आपण 12 ने गुणणार आहोत. इथे तुम्हाला असा गुणाकार करता येत नसेल तर बाजूला तुम्ही कच्चे काम करू शकता. पहा 480 गुणिले 12, 12चा पाढा येतो तुम्हाला 12 गुणिले 0 0, 12 8 96, 96 वरती 6 लिहिले, 9 दिले, 12 चौक 48, 48 आणि 9 57. तुम्हाला उत्तर मिळणार आहे 5707. राइट द आन्सर हियर 5760 meters. Sanju covers distance in 12 rounds is 5760 meters. Read the question. The question asked the find out in kilometers and meters. We get answer in meters, but we have to convert it into kilometers. आपल्याला उत्तर मीटर आणि किलोमीटर मध्ये विचारलेले आहे. मीटर मध्ये आपल्याला उत्तर मिळाले की संजू 12 फेऱ्यांमध्ये 5760 मीटर अंतर कव्हर करतो. आता आपल्याला ते किलोमीटर मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहे. therefore we know that
1 kilometer is equal to 1000 meter, and therefore 5760 meter is equal to 5000 kilo 5000 meter plus 760 meter, and this 5000 meter is equal to 5 kilometer and remains 760 meter. Thus we get the answer: Sanju covers distance in 12 rounds 5760 meter, or 5 kilometer 760 meter daily. At last we write the answer: Sanju covers 5 kilometer 760 meter distance daily. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेले आहे. संजू रोज 5 किलोमीटर 760 मीटर अंतर चौरसाकृती बागेभोवती फिरतो. येथे चौरसाकृती बाग असल्यामुळे आपण चौरसाच्या परिमितीची सूत्र वापरले. एका राऊंड मध्ये तो 480 मीटर अंतर जातो, 12 राऊंड मध्ये तो 5760 मीटर अंतर जाईल. 5760 मीटरचे आपण किलोमीटर मध्ये रूपांतर करून घेतले तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आहे. मग 5700 मीटर बरोबर 5 किलोमीटर 760 मीटर होईल, आणि ते आपल्याला उत्तर मिळालेले आहे. लेट्स सी द नेक्स्ट एग्जांपल. द एग्जांपल इज the length of a rectangular plot of a land is 50 meter and its width is 30 meter. A triple fence has to be put along its edges. If the wire costs ₹60 per meter, what will be the total cost of the wire needed for the fence? उदाहरणाचा अर्थ काय आहे? The length of a rectangular plot. रेक्टँग्युलर प्लॉट म्हणजे आयताकृती जागा is 50 मीटर and its width is 30 मीटर. एका आयताकृती भूखंडाची लांबी जी आहे ती 50 मीटर आहे आणि रुंदी आहे 30 मीटर. A triple fence has to be put. ट्रिपल याचा अर्थ आहे तीन पदरी कुंपण जर त्याच्या भोवतणी घातले तर if the wire costs ₹60 per meter, तर एका मीटर साठी 60 रुपये खर्च येतो. What will be the total cost of the wire needed for the fence? त्या भूखंड आयताकृती प्लॉट भोवती तीन पदरी कुंपण घालण्यासाठी 60 रुपये मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल हे येथे विचारलेले आहे. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल पहा. एक पदरी कुंपण घालण्यासाठी किती वायर लागेल हे शोधावे लागेल, आणि ते शोधायचे म्हणजेच काय तर रेक्टँग्युलर प्लॉटची परिमिती काढायची. म्हणून प्रथम आपण रेक्टँग्युलर प्लॉटची परिमिती काढूया. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू, पहा रेक्टँग्युलर प्लॉट असल्यामुळे आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल एक सूत्र वापरणार आहोत. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल चे सूत्र आहे 2 * लेंथ प्लस 2 * ब्रीथ. Here we substitute the values for length and breadth. Length is 50 meter and width is 30 meter. Therefore 2 * 50 plus 2 * 30. 2 * 50 is equal to 100 plus 2 * 30 is equal to 60. Now add 100 plus 60 is equal to 160 meter. The wire required for fence for one round is equal to 160 meter. एक पदरी कुंपण घालण्यासाठी 160 मीटर वायर लागेल हे येथे आपल्याला उत्तर मिळालेले आहे. One round of the plot is equal to the perimeter of the rectangular plot, and therefore the wire required for triple fence is equal to 3 * perimeter.
The wire required for triple fence of the plot is equal to 3 into perimeter. हा एक पदरी कुंपण घालण्यासाठी 160 मीटर जर वायर लागत असेल तर इथे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी विचारलेले आहे. म्हणून 3 ला आपण 160 ने गुणणार आहोत. Therefore, the wire required for triple fence is equal to 3 into perimeter. 3 ने ट्रिपल मीन्स 3 पदरी कुंपण घालायचे असल्यामुळे आपण 3 ने गुणणार आहोत. पेरिमीटर पहा किती असं मिळालेला आहे आपल्याला 160 मीटर. म्हणून 3 गुणिले 160 मीटर असे आपण येथे करणार आहोत. 3 गुणिले 160 यांचा गुणाकार केला तर उत्तर येथे मिळते 480 मीटर. म्हणजे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 480 मीटर वायर लागेल. पुढे पहा आपल्याला काय विचारलेले आहे. इफ द वायर कॉस्ट ₹60 पर मीटर. 1 मीटर वायरची किंमत आहे 60 रुपये. तर एकूण खर्च किती येईल हे विचारलेले आहे. टोटल कॉस्ट विचारलेली आहे. म्हणजे एकूण खर्च येथे विचारलेला आहे. 1 मीटर वायरला 60 रुपये त्याची किंमत असेल तर 480 मीटर वायरसाठी किती खर्च येईल हे येथे शोधायचे आहे. एका मीटरसाठी 60 रुपये म्हणून 480 मीटर साठी किती हे शोधण्यासाठी येथे आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. The cost of 1 meter wire is equal to 60 rupees. Therefore, the cost of 480 meter wire is equal to, we make here multiplication, 480 into 60. एकूण वायर आहे 480. त्याला आपण 1 मीटर वायरची जी किंमत आहे त्याने गुणणार आहोत. गुणाकार केल्यानंतर उत्तर पहा किती मिळते. गुणाकार तुम्हाला इथे जर येत नसेल आडवा गुणाकार करता तर तुम्ही बाजूला इथे कच्चे काम करू शकता. 480 गुणिले 60. हा शून्य आहे तो एककचा आपण इथे शून्य घेतला किंवा शून्याने तुम्ही प्रथम सगळ्या संख्यांना गुणला तरी शून्यच मिळेल. त्यानंतर इथे दशकाचा शून्य घेतला. 6 ने शून्यला गुणलो 0 येईल. 6 येते 48. आपल्याला 4 आले. 6 चोक 24. 24 आणि 4 28. यांची बेरीज केला तर तुम्हाला उत्तर पहा किती मिळते. 28,800. म्हणजे 480 गुणिले 60 केले तर उत्तर आले 28,800. ही काय आहे तर द कॉस्ट ऑफ 480 मीटर वायर. कॉस्ट आहे म्हणून याला आपण रुपीज म्हटलेलं आहे. द कॉस्ट ऑफ 480 मीटर वायर इज ₹28,800. अशा पद्धतीने त्या चौरस आयताकृती प्लॉट भोवती 3 पदरी कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च आहे 28,800 रुपये. द नेक्स्ट एक्झाम्पल इज 4 rounds of wire fence have to be put around the field. If the field is 60 meter long and 40 meter wide, how much wire will be needed? 4 rounds म्हणजे 4 पदरी of wire fence have to be put around the field. Field म्हणजे शेत. एका शेताभोवती 4 पदरी कुंपण घातलेलं आहे. If the field is 60 meter long and 40 meter wide. शेताची लांबी रुंदी दिलेली आहे 60 मीटर आणि 40 मीटर. तर हाऊ मच वायर विल बी नीडेड. तर किती शेताभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल येथे विचारलेले आहे. शेताचा जर आपण आकार विचारात घेतला, द शेप ऑफ द फील्ड इज rectangle because the length is 60 meter and the width is 40 meter. शेताच्या आकाराचा विचार केला तर शेत हे आयताकृती असणार आहे कारण लांबी आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 40 मीटर. याच्या भोवती 4 पदरी कुंपण घातलेलं आहे. तर किती तार लागेल हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणून एक पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल हे प्रथम शोधावे लागेल. एक पदरी कुंपण घालण्यासाठी
किती तार लागेल हे शोधायचे. म्हणजेच काय करायचे तर त्या आयताकृती शेताची परिमिती शोधायची. म्हणून येथे आपण सूत्र लिहिणार आहोत. पेरिमीटर ऑफ फील्ड इज इक्वल टू 2 into length plus 2 into breadth. Length is 60 meter, therefore 2 into 60 plus 2 into breadth is 40 meter given. We write here 40. Now 2 into 60 is equal to 120 plus 2 into 40 is equal to 80. We add 120 plus 80 is 200 meter. The wire required for one round of the fence. 200 मीटर ही या शेताची परिमिती झाली किंवा त्या शेताभोवती एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी झाली. The fence have 4 rounds. कुंपण the field have 4 rounds of wire. शेताला 4 पदरी कुंपण घालायचे आहे and therefore now we have to make multiplication between 200 and 4. शेताला 4 पदरी कुंपण घालायचे असल्यामुळे आपल्याला 200 ला 4 ने गुणावे लागेल. कारण 200 मीटर हे एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी आहे आणि 4 पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल हे शोधायचे असल्यामुळे त्या दोन्हीमध्ये गुणाकाराची क्रिया होईल. राइट? फॉर वन राउंड ऑफ फेन्स 200 meter wire is needed. Therefore, for 4 rounds of fence, needed wire is equal to 4 into 200. एक पदरी कुंपण घालण्यासाठी 200 मीटर वायरची गरज आहे तर 4 मीटर कुंपणासाठी 4 गुणिले 200 ही गरज असणार आहे. 4 गुणिले 200 गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळते पहा 800 मीटर. जे 4 पदरी शेताभोवती कुंपण घालण्यासाठी 800 मीटर वायरची गरज आहे. आन्सर द लेंथ ऑफ द वायर is 800 meter needed for fence. कुंपण घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तारेची लांबी असणार आहे 800 मीटर. Solve problem set 49 in your notebook based on these examples. या उदाहरणांवर आधारित उदाहरण संग्रह 49 जो दिलेला आहे तो तुम्ही सोडवायचा आहे.